धनाश्री शिंदे आपल्या धनाश्रीज किचनमध्ये स्वागत करते। तर आज आपण एक महाराष्ट्रीयन स्पेशल रेसिपी बघणार आहोत आणि ती म्हणजे पुरणपोळी। ही पुरणपोळी आपल्याला वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच गुढीपाडव्यापासून ते लास्टपर्यंत म्हणजेच होळीपर्यंत प्रत्येक सणाला आपल्याला ही पुरणपोळी करतोच आपण नैवेद्यासाठी। तर ही मऊ लुसलुशीत आणि एकदम छान अशी पुरणपोळी कशी करायची आहे ते आता आज आपण बघणार आहोत। तर चला बघूयात त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते। तर त्यासाठी मी इथे 2 कप चणा डाळ घेतलेली आहे। ही चणा डाळ चांगली साफ करून निवडून 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप मैदा घेतलेला आहे। आपल्याला हे कणिक तिंबण्यासाठी लागणार आहे, तर त्यासाठी 2 कप गव्हाच्या पिठाला आपण अर्धा कप मैदा वापरणार आहोत। त्यानंतर गूळ घेतलेला आहे। गूळ मी इथे 1 कपपेक्षा थोडासा जास्त असा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या गोड अशा चवीनुसार थोडंसं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी पुरण मसाला घेतलेला आहे। हा पुरण मसाला घरी तयार केलेला आहे आणि यामध्ये वेलची, जायफळ, सुंठ आणि बडीशेप हे सगळं मिक्सरला मिक्स करून हा पुरण मसाला तयार केलेला आहे। त्यानंतर हळद घ्यायची आहे आणि थोडंसं तेल आणि त्यासोबतच मी इथे तूपसुद्धा घेतलेलं आहे। आपल्याला तूप पण लागणार आहे कारण की पुरणपोळी म्हटलं तर तूप तर लागणारच आणि त्यासोबतच कणिक तिंबण्यासाठी पाणी। तर चला पहिली प्रोसेस जी आहे ती आता आपण करूया। तर मी इथे एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे आणि गॅस पण ऑन केलेला आहे। तर आता आपण यामध्ये 1-2 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचे। तेल टाकल्यामुळे आपली डाळ जी आहे ती चांगली शिजते आणि त्यासोबतच खालती जास्त अशी चिटकत नाही किंवा मग करपत नाही। आणि आता आपण यामध्ये गरम केलेलं पाणी टाकणार आहोत। हे पाणी मी आधी गरम करून घेतलेलं आहे आणि आता ह्या पाण्याला एकदा आपण उकळी येऊ देऊया। चांगलं उकळून झालं की मग आपण यामध्ये डाळ टाकू। आपण इथे पाणी उकळायला ठेवलेलं आहे, त्यामुळे मी गॅसची फ्लेम जी आहे ती मोठी ठेवलेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे। आता मी गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम वरती करते आणि आता आपण यामध्ये डाळ जी आहे ती टाकून घेऊया। मी इथे डाळ जी आहे ती एका पळीने अशी टाकते जेणेकरून टाकताना ते पाणी वगैरे असं उडणार नाही। तर आता आपण ही डाळ जी आहे ती एकदा अशी मिक्स करून घेऊया, हलवून घेऊया। आणि आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहोत, पाव चमचा। आणि आता परत हे चांगलं हलवून घेऊया। आणि आता ही डाळ जी आहे ती आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे। ती डाळ जी आहे ती चांगली मऊ व्हायला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला ही चांगली शिजवून घ्यायची आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे। तर तोपर्यंत ही डाळ शिजेपर्यंत आपण कणिक जी आहे ती तिंबून घेऊया। तर आता आपल्याला कणिक जी आहे ती मळून घ्यायची आहे, म्हणजे आपण डाळ शिजेपर्यंत कणिक जी आहे ती मळून होईल आपली। तर त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ जे आहे ते टाकून घेते। आधी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं, त्यानंतर हाफ कप मैदा घेतला होता तो टाकायचा आहे आणि आता आपण हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया। आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि हे पण आपण मिक्स करून घेऊया। आणि आता यामध्ये थोडंसं तूप टाकून घेऊया। हे तूप टाकल्यामुळे त्याचा स्वाद जो आहे तो खूप छान येतो, त्याची चव म्हणजे
तुपातली कणिक असं चव खूप छान लागते. तर मी इथे हे छोटा चमचा आहे, म्हणजे साधारण 2 टेबलस्पून तूप आपण इथे टाकून घेतलेलं आहे. आणि थोडं थोडं पाणी टाकत आपण हे मळून घेऊया. तर आपण इथे कणिक जी आहे ती मस्तपैकी अशी मळून घेतलेली आहे, मऊ केली आहे, तूप टाकून वगैरे खूप मस्त अशी मऊ केली आहे. तर आता आपल्याला ही अर्धा तास रेस्ट होण्यासाठी ठेवायची आहे. तोपर्यंत आपली डाळ जी आहे ती शिजतीच आहे. तर आपण ही अर्धा तास रेस्टसाठी ठेवून देऊया. तर इथे आपण डाळ जी आहे ती चांगली शिजवून घेतली आहे. हे बघा, आपण एकदा बघून घेऊया. हे बघा, डाळ जी आहे ती एकदम मस्त अशी शिजलेली आहे. आणि त्यासोबतच ते येळवण जे आहे ते पण असं घट्ट झालेलं आहे. आणि आपण हे पातेल्यात डाळ शिजवल्यामुळे याला घट्टपणा आलेला आहे. नाहीतर तुम्ही जर कुकरमध्ये डाळ शिजवली तर आपलं येळवण जे आहे ते असं घट्ट होत नाही. तर आता आपण हे येळवण जे आहे ते काढून घेऊयात. आपण याची कटाची आमटी करू शकतो. आणि डाळ पण एक साईडला काढून घेऊया. तर मी इथे गॅस जो आहे तो बंद करते आणि आता आपण हे येळवण काढून घेऊया. तर हे पहा, मी इथे डाळ जी आहे ती काढून घेतलेली आहे. चाळणीमधून ते येळवण आपण निथळून घेतलेलं आहे. तर आता ह्याच्या पुढची जी प्रोसेस आहे ती करायला घेऊया. तर इथे आपण ती डाळ जी आहे ती परत पातेल्यात टाकून घेतलेली आहे आणि गॅस पण चालू केला आहे. आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. आपल्याला आता डाळीला चटका द्यायचा आहे. तर यामध्ये आपण 1 चमचाभर तूप टाकून घेऊ आणि त्यासोबतच गूळ जो आहे तो पण टाकून घेऊयात. पण हे थोडंसं असं मिक्स करून घेऊयात, हलवून घेऊयात. आता हा गूळ जो आहे तो चांगला मेल्ट व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये वितळला पाहिजे. तर आपण हे असंच मीडियम फ्लेमवरती शिजवून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता गूळ जो आहे तो पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. तर आता आपण यामध्ये पुरणाचा जो मसाला करून घेतलेला, बडीशेप, सुंठ, जायफळ, वेलची, तो टाकलेला आहे. वाव, सुगंध तर खूप छान येतोय. तूप, गूळ, ती डाळ आणि त्यासोबतच आपण आत्ता टाकलेला मसाला. वाव, मस्त. आता आपल्याला हे गुळाचं पण जे पाणी आहे ते आटवून घ्यायचं आहे. म्हणजेच थोडक्यात ही डाळ जी आहे ती थोडीशी मोकळी करून घ्यायची आहे. तर आपण ही शिजवून घेऊयात अशीच अजून थोडा वेळ. आणि मग ही थंड झाल्यानंतर आपण ही मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. तर आता आधी आपण ही डाळ जी आहे ती मोकळी करून घेऊ. तर हे पहा, आपण ती पुरण जे आहे ते पूर्णपणे असं मोकळं करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. मी ते मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया. ही खूप सोपी मेथड आहे पुरण वाटायची, पुरण बारीक करण्याची. तर आपण हे सगळं पुरण जे आहे ते बारीक करून घेऊया. तर हे पहा, आपण इथे मिक्सरला सगळं पुरण जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता किती मोकळं असं पुरण झालेलं आहे. हे इथे असं डाळ अशी अजिबात दिसत नाही आहे. आपण मिक्सरमध्ये हे बारीक केलं आहे म्हणून इतकं छान आणि मोकळं असं झालेलं आहे. तर चला आता आपण पुढची प्रोसेस करूया. तर आपण इथे एक असा गोळा करून घेतलेला आहे. त्याला आपण पीठ लावून घेऊ. आणि आता आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे. याच्या साईड्स ज्या आहेत त्या आपल्याला असं जरा दाबून घ्यायच्या. मधला भाग जो आहे तो जास्त नाही दाबायचा, नाही तर आपली पोळी जी आहे ती मधून पातळ होऊ शकते. आणि आता यामध्ये
मी पुरणाचा असा गोळा करून घेतला होता, तो टाकायचा. आणि आता आपल्याला हे सगळ्या बाजूंनी फिरवून घ्यायचं आहे. आणि आता हे एक्स्ट्रा जे आहे ते आपण काढणार आहोत. आणि हे असंच करून ह्याला थोडंसं दाबून घ्यायचं, पीठ लावून घ्यायचं. आणि आधी आपण लाटण्याच्या आधी हे थोडंसं असं दाबून घेणार आहोत. आणि आता आपण आधी ह्याच्यावरती थोडंसं पीठ टाकूया आणि पोळी लाटायला घेऊया. हळूहळू लाटायची आणि ह्याच्या साईड्स ज्या आहेत कडा त्या लाटायच्या. तर इथे आपण पोळी जी आहे ती लाटून घेतलेली आहे. आणि त्यासोबतच आपला तवा जो आहे तो पण इथे तापलेला आहे. आपण यावरती आधी थोडंसं तेल टाकून घेऊया. आणि ही पोळी टाकूया. वा, मस्त. आणि मस्त खरपूस अशी मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही पोळी जी आहे ती भाजून घ्यायची आहे. तर आता आपण ही उलटून घेऊया. आधी उलटण्याने नाही हे करायचं, नाहीतर आपली पोळी जी आहे ती फाटू शकते. त्याच्यावरती आता आपण थोडंसं तूप टाकूया. आणि आता या साईडला पण तूप लावून घेऊ. वाव, तुम्ही बघू शकताय किती मस्त आपली पोळी झालेली आहे. ही अशी खरपूस मस्त अशी भाजून घ्यायची. कडा पण किती मस्त आलेल्या आहेत बघा. तर आपण पोळी जी आहे ती भाजून घेतलेली आहे. पण असं करून काढून घेऊया डिशमध्ये. आणि अशाच प्रकारे आपण बाकीच्या पण पोळ्या तयार करून घेऊ. तर हे पहा, मी इथे 4 पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहेत. 2 मी बनवल्या आहेत, 2 माझ्या आईने बनवलेल्या आहेत आणि त्या पण खूप मस्त झालेल्या आहेत. वाव, तुम्ही इथे बघू शकताय. आणि त्यावरती तूप पण टाकलेलं आहे. तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. तुम्ही सुद्धा या होळीला किंवा प्रत्येक सणाला माझी रेसिपी बघून नक्की पुरणपोळी करा. आणि रेसिपीला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत शेअर करा. आणि जर तुम्ही धनश्रीज किचनवरती नवीन असाल तर धनश्रीज किचनला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. बाय बाय. लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन.